शिमगाडे. गुड मॉर्निंग. आई गो पहिला अर्चू तू खरी आहेस? व्हॉट डू मीन बाय मी खरी आहे? तू आणि इथे विसरलास वाटतं. मी इथे तुझ्याच डोक्यावर राहते ते. नाही नाही विसरलो नाहीये. त्या गोष्टीचं नाही आश्चर्य वाटते मला, पण तू सकाळी सकाळी या किचन मध्ये येऊन काम करतेस याचं जरा नवल वाटलं. देऊ का चटका देऊ? चटका देऊ? नाही नाही नाही. पहिला अर्चू शिरा करतेस? अरे हो. विजया गेली मुलांच्या शाळेमध्ये. ते समर बॅचचं सगळं व्यवस्थित आहे ना ते बघण्यासाठी. मला म्हणत होती चल म्हणून. मी म्हटलं नको गो बाई, मी येणार नाही. काय होतं माहितीये का आदित्य, तिथे जरा काही गडबड झाली ना तर ही त्या व्यवस्थापकांना लगेच झापायला लागते रे. आणि ना असे बरेच अनुभव माझ्या गाठीशी आहेत. म्हटलं नको तू जा. नाही हे खरं आहे, पण कुठेही अन्याय किंवा असं हलगर्जीपणा वगैरे झाला ना की तिचा असा सात्विक संताप होतो. हो, पण अशा डेंजर परिस्थितीमध्ये आपण तिच्या शेजारी असायला नको. काय होतं, एकदा का तिच्या तोंडाचा पट्टा चालू झाला ना की मग मला मध्ये काहीच बोलता येत नाही. मी आपली फक्त मान डोलवत राहते. हो बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. आणि मग लोकांना ना मी मूर्ख वाटते रे. वाटते म्हणजे काय? मूर्ख वाटते. पुढे काय? पुढे. आणि मग जी ओरडा खाणारी माणसं असतात ना ती माझ्याकडे अगदी मदतीच्या आशेने बघतात रे. आणि अशा वेळी मी काहीही करू शकत नाही. मग माझी केवढी पंचायत होते. म्हणून म्हटलं नको बाई तू जा, इथे मी आपले नाश्ते करत बसते. चला. ए आदित्य जरा टेस्ट करून सांग ना मला साखर व्यवस्थित आहे की नाही. गरम आहे. करेक्ट आहे एकदम. अरे आणि निदान बसून तरी खा. ओके ग. अरे अर्चू काल चांगलंच गंडवलं तू मला. मी माईशी जाऊन भांडलो माहितीये. भांडला? हो मी भांडलो. काय ना आदित्य तुला चांगलंच माहितीये माई तुला विचारल्याशिवाय ऑपरेशनचं फायनल करणार नाहीये. मग माई फक्त आपलंच कसं ऐकते हे दुसऱ्यांदा ऐकण्यासाठी तू माईकडे गेला होतास की नाही. कसली चतुर आहेस यार तू अर्चू. बरोबर ओळखलं. मेघना आल्यानंतर करायचं ऑपरेशन. हो ना. बघ 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 मी म्हणाले ना अरे चेहऱ्यावर तू खूप असं साळसूत दिसतोस रे, पण मनातून किती डॅम्बिस आहेस ना ते फक्त मला माहितीये. गडगड बोलायचा आणि लोकांकडची सगळी कामं काढून घ्यायची एवढंच करतोस तू. पण अर्जू मी कितीही डॅम्बिस असलो ना तरी माईचं माझ्यावरच जास्त जीव आहे. नाही असं अजिबात नाही. खरंय काही असं नाहीये रे. आरडाओरडा करू नको बाबा. ठीक आहे तुझंच खरं. माईचा माझ्यावरच जास्त जीव आहे. बरं ठीक आहे ओके बाबा ओके आपल्या दोघांवर आहे. चालेल. आणि मग आम्ही कसं अर्जू शिरा देते. गोड आहे. मला माहिती मी खूप गोड आहे. ऐक ना तू नाही शिरा गोड आहे. घालू का एक लात घालू का? अर्जू तुझं कौतुक केलं तरी कळत नाही यार तुला. शिरा तूच बनवलायस ना. हो म्हणजे काय? मग तो गोड आहे म्हणजे तुझंच कौतुक करतोय ना मी. हो नाना कुठे गेलेत ग? त्यांचे घरात पाय टिकतात तरी का? सकाळी उठल्या उठल्या सगळा वेळ दुनियेला वाटून दिलेला असतो ना त्यांनी. आधी आश्रम, मग सिनियर सिटीजन क्लब, आणि मग आधी मध्ये गोरे काकांकडे एखादं दुर्मिळ गाणं जर मिळालंच तर तिथे जाऊन त्याच्यातच रंगून जायचं. आणि एखादा सत्पात्र इच्छुक जर भेटला त्याला नानामृताचे 2 घोटे पाजायचे असतात. आणि मग हे सगळं आटपून स्वारी बरोबर जेवायच्या वेळेला घरी येते. पण काय रे तुझं काही विशेष काम होतं का नानांकडे? अगं हो माझं ते नवीन प्रोजेक्ट आहे ना त्यासाठी मला एव्हिएशन मधली काही माहिती लागणार आहे. अगो बाई म्हणजे हवाई वाहतुकीच्या संदर्भात काही आहे का? नाही 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 रंगांशी संबंधित आहे. रंग? आता रंग आणि हवाई वाहतूक यांचा काय संबंध आहे ना माई. आणि फक्त हवाई वाहतुकीचाच नाही रंगांशी ना सगळ्या गोष्टींची संबंध असतो. माझ्या प्रोजेक्ट बद्दल तुला नंतर सांगेन सविस्तर, पण जाता जाता एक गंमत सांगतो तुला. आपले देव आहेत ना त्यांनाही त्यांचे असे खास स्वतंत्र रंग आहेत. आणि आपल्या संस्कृतीचा अभ्यास करणारे संशोधक आहेत ना त्या रंगाविषयी काय सांगतात माहिती? आपण एखाद्या देवतेची आराधना करतो एखाद्या कारणासाठी किंवा एखादं उद्दिष्ट साध्य व्हावं म्हणून,
आणि त्यासाठी त्या त्या देवतेला तो तो रंग दिलेला असतो. अमित, खरंच. म्हणजे बघ ना की बुद्धीची देवता गणपती, तिचा रंग सुरेख लाल, जी बुद्धीला जागृती देते. तसंच बलोपासक हनुमानाचा रंग शेंद्री, जो शेंद्री रंग बळ संपादन करण्यासाठी उत्तेजन देतो. बाप रे अमित, हे सगळं तुझ्या तोंडून ऐकायला वेगळंच वाटतंय बाई. पण काय रे, हे सगळं तुझं संशोधन बोलतंय की नानांचं ज्ञानामृत? दोन्ही. वाटलंच मला. लबाड नुसते, पण मला नाही कधी हे सांगितलं त्यांनी. काय एव्हिएशन बद्दल? चुप रे. चल मी बळतो. हा, नाना आल्यावर सांगते तुला. काय ग, काय झालं? नाही काही नाही. आदित्यचा फोन आला नाही वाटतं. आलेचा काय ग, काल रात्रीच म्हणालीस की दूर राहणं बरं वाटतंय आणि आज लगेच सकाळीच फोन. काय, कुठे आहेस? ब्रेकफास्ट साठी आले. अंजली पण आहे का तिथे? हो आहे, पण मी जरा बाजूला आले. तिला विचारलंस का तिच्या त्या केस नंबर आणि ऍडव्होकेट बद्दल? नाही रे आदित्य, माझं अजून धाडसच होत नाही तिच्याजवळ हा विषय काढण्याचं. तिच्या दुःखानं माझं मन झाकोळलेलंच आहे रे. आय नो. अगं म्हणून तर तिच्यासाठी आणि तिच्या मुलासाठी आपल्याकडून जे काही करता येईल ते करण्याचा निर्णय घेतलाय मी. हो, आणि आदित्य, कालच आम्हाला मुद्देमारांनी बातमी दिली की तिच्या मुंबईचं पोस्टिंगचं जवळजवळ नक्की झालंय. अरे वा. ऑफिशियली तिला शेवटच्याच दिवशी कळेल, पण तिला मिळतंय ते पोस्टिंग. आणि ती एकदा मुंबईत आली की मग तिला केसमध्ये लक्ष घालता येईल. आणि हेलपाटे घालण्या जीवाची जी अवस्था होत होती त्यातून वाचेल ती. आदित्य, गेलेला माणूस पुन्हा जिवंत करता आला असता तर किती बरं झालं असतं रे. मेघना, कम ऑन, चीअर अप. तू अंजलीला सपोर्ट करणार आहेस ना, मग तूच जर अशी रडवेली झालीस तर काय उपयोग? हो, तुझ्याशी बोलल्यावर बरं वाटलं मला. बरं, चल ठेवते मी. आणि हो, आज अंजलीला विचारते केस नंबर आणि ऍडव्होकेट. नक्की. हो ठीक आहे, कळव मला. बाय. ओके, चल, बाय बाय, टेक केअर. काय ग, नीट झालं ना बोलणं? हे म्हणजे कोणी डिस्टर्ब नाही ना केलं? नाही. चल, ब्रेकफास्ट करून घ्या. चला. अर्चू, ए अर्चू, अगं नॅपकिन दे ना, सगळे ओघ येत आहेत. आहे ग बाई, नुसती घाईची काम धड नाही करत. अगं माई, दे तू बघू. पण ना एक चान्स सोडू नकोस मला बोलायचा. आता नॅपकिन देतेस का? हे घे. हा. अगं हा घे. काय चाललंय? डोळ्यावर पट्ट्यात ना माझ्या. काय काय चाललंय काय? आज बहिणा भारी हौस आली ना माझी सेवा करायची. अर्चूला. आदित्य, हसू नकोस. आणि बघितलंस का तू, नाही म्हणजे या घरामध्ये ना सुनांना माहेरवास आणि मुलीला सासूरवास घडतो प्रत्येक वेळी. हेच जर विजया किंवा मेघनाने केलं असतं ना तर बाई बाई काय कौतुक केलं असतं. सगळीकडे माई सांगत सुटली असती, किती गुणाच्या आहेत ग माझ्या सुना, खरंच खूप करतात हा माझ्यासाठी, हो की नाही, असं म्हणाले नसते का? बघ 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 कशी आहे ती. आदित्य, ती कसं करणार रे? का? नाही म्हणजे देसाईवाडीत उभी राहून जाहीर आभार मानते तुमच्या बहिणाबाईंचे. करेक्ट आहे माई.
बरं, ऑफिसला निघालायस ना? डबा घेतलास का? हो घेतला ना. आणि मेघना कधी येते? आणखी 4-5 दिवस आहेत तिला यायला. अगो बाई. आणि मी जातोय ना तिला आणायला. हो का? घ्या. माई म्हणजे काही खरं नाहीये बाबा. बघ बघ, तूच बघ भाऊरायांचं काय चाललंय ते. एक मिनिट. त्यात काय एवढं? त्यात काय एवढं म्हणजे बघ हा कसं आहे, मी सुद्धा गेले होते 10 दिवसाच्या ट्रेनिंगला. हो. सतीश नव्हता आला मला न्यायला. विजया सुद्धा गेली होती ट्रेनिंगला. आम्ही तर नव्हता गेला तिला आणायला. हो ग. आणि एक मिनिट, एवढी काही खेचायची गरज नाहीये माझी. नाही म्हणजे काही तेवढंच एक कारण नाहीये फक्त तिला आणायला जायचं. नाही म्हणजे ते पण कारण आहे, पण आणखी एक सिरियस कारण पण आहे. आता हे कसं करणार आम्हाला? हे काय नवीन आता? आदित्य, अरे काय झालंय? आम्ही उगाच आपल्या गंमत करतोय. ते कळलं ग मला. काय ना, मेघनाची तिथली रूममेट आहे ना, तिच्या बाबतीत आहे. तिच्या बाबतीत काय झालंय? तिचं काय नाही, म्हणजे ती चांगली आहे स्वभावाला, पण तिची एक ट्रॅजेडी आहे आणि मेघनाला तिला हेल्प करायची. काय ट्रॅजेडी आहे? मला आता उशीर झाला, ऑफिसला जायचंय. ऑफिस मधून आल्यावर मी सगळं सविस्तर बघ सांगतो. कसं अर्धवट सांगतो आपल्याला. अरे मला उशीर झालाय पण आता. संध्याकाळी सांगायचं ना. आत्ता कशाला आल्यावर सांगतो. वेळ काढू नको. जीवाला घोर. सांभाळून जा. कसं आहे बघितलंस ना, आता माझ्या डोक्यात सारखं तेच चालू राहणार हा येईपर्यंत. कधी एकदा संध्याकाळ होते आणि हा येऊन मला सांगतो असं झालेलं आहे. साहेलच्या वेळी ना मला असे रानावनात फिरायचे डोहाळे लागले होते. रानाचा गंध असा हवा हवासा वाटायचा. एरवी ना रस्त्यावर ना गाडी रानात भरकटली तरी ना मला खूप भीती वाटायची. कारण ना अनिलला बाय रोड ट्रॅव्हल करायची खूप आवड होती. तुला माहितीये, आम्ही अबूला सुद्धा गाडीनेच गेलो होतो. कुठेही जायचं तर गाडीने. आणि बघ ना, त्या दिवशी मात्र तो पायी चालला होता आणि एका गाडीने त्याचा घास घेतला. काय करू मेघना, कितीही प्रयत्न केला ना तरी ते न पाहिलेलं दृश्य माझ्या डोळ्यासमोरून हलतच नाही. काय करू? माझा अनुभव विश्व खूप लहानच आहे अंजली. खूप सुरक्षित जगात राहिली मी. तुझ्यावर आलेल्या दुःखांवर कशी मात करायची हे सांगणं माझ्या शक्तीबाहेरच आहे. मी फक्त तुला खूप माया, मैत्री आणि सोबत देऊ शकते. आणि सांगू शकते की आपल्या मैत्रीवर तू निशंकपणे अवलंबून राहा. रागवू नकोस मेघना, पण स्वतःखेरीज दुसऱ्या कोणावरच अवलंबून नाही राहायचं असं ठरवलंय मी. अनिलवर खूप अवलंबून राहिले मी. खूप गुंतले होते मी त्याच्यात. विसरूनच गेले होते की आम्ही दोन वेगळ्या व्यक्ती आहोत. ते अनिल, मी आणि आमचा अंश घेऊन आलेला साहिल, आम्ही तिघं एकच होतो अगं. आणि मग तो फटका बसला. काही सुधरेच ना मला. सगळे खूप सांभाळून घेत होते, खूप आधार देत होते, पण हळूहळू दडपण यायला लागलं. प्रत्येक निर्णय दुसरंच कोणी घेऊ लागलं माझ्या हितासाठीच, पण खूप अवघड जात होतं ते. मग एका क्षणी ठरवलं, आपल्याला उठून उभं राहायलाच हवं. आपला क्रूस आपणच व्हायला हवं. सो आता मी अवलंबून राहणं ही गोष्ट विसरले मेघना. तुझं म्हणणं मला कळतंय अंजली, आणि पटतंय सुद्धा. पण तरीही
मैत्रीकडे पाठ फिरवू नकोस असाच आग्रह धरेन मी तुला. कारण मैत्रीत अपेक्षा नसतात अंजली, सहसंवेदना असतात, सोबत असते. चला. बरं वाटलं बाई, माई एकदाच घरी आले ना. हम्म. नाही म्हणजे तुम्हाला सांगू का, इंदोरला ना लग्न घरी आम्ही खूप मजा मस्ती आणि धमाल केली. हो ना. पण आपल्या घराची आठवण येतेच हो. म्हणजे शेवटी ना आपलं घर ते आपलं घर असतं. आपल्या घरामध्ये जे समाधान मिळतं ना ते जगात कुठेही नाही मिळत. हो ना. माई कसला विचार करता एवढा? नाही ग, अंजलीचा विचार करत होते. मी तुला म्हंटल ना मेघनाची रूममेट. हा हा हा, ती तिचं काय? अगं आदित्य ऑफिसला जायला निघाला ना, हम्म. तेव्हा मी त्याला विचारलं मेघना कधी येणार आहे, तर म्हणाला मीच जाणार आहे तिला आणायला. अय्या, म्हणजे 8 दिवसातच यांना विरह सोसेनासा झालाय की काय? अवघड आहे माई यांचं. मी मेघनावरूनच चिडवत होते त्याला, तर मला म्हणाला की नाही अंजलीलाही भेटायचंय जरा, तिची काहीतरी म्हणे ट्रॅजेडी आहे. ट्रॅजेडी? कसली ट्रॅजेडी? तेच तर सांगितलं नाही ना त्यानं. मला म्हणाला संध्याकाळी आल्यावर सांगतो, आता खूप घाईत आहे. आता तो कधी एकदा येतोय आणि मला सगळं सांगतो असं झालेलं आहे. विजया, हल्ली ना आपल्याला खूप सुखसोयी मिळाल्या आहेत, पण दुःखही तेवढंच वाढलंय का आयुष्यात, आणि आपल्या हातात मात्र काहीही नसतं. अवघड होऊन जातं ग सगळं. ह्याच गोष्टीचं ना दडपण आलं आता मला. तुम्ही काय म्हणताय ते कळतंय मला माई, पण आपण एकटेच जगातल्या सगळ्यांचं दुःख नाहीच नाही ना करू शकत. आपण एखाद्याही व्यक्तीच्या उपयोगी पडू शकलो तर आपल्याला खूप समाधान मिळतं. हेही तुम्ही दोघांनीच शिकवलंय आम्हाला. माई, अहो नका एवढा विचार करू. चला तयारी करूया जेवणाची. चहा करू तुम्हाला गरम गरम मस्त, बरं वाटेल जरा. हा थोडासा करते, नका फार विचार करू, होईल सगळं व्यवस्थित. हॅलो सुजाता मॅम. हो हो, मी एक दिवस आधीच येईन. बरं, अच्छा ठीक आहे. मग तुम्ही तारीख ठरवा आणि मला कळवा. ओके चालेल. ॲडव्होकेट का? हो, ॲडव्होकेट सुजाता मोघे आणि श्रीकांत धोत्रे असे दोघे आहेत. यावेळच्या तारखेला समोरच्या ॲडव्होकेटची काहीतरी अडचण होती, सो मी उचली पुढची तारीख घ्यायची का असं विचारायला फोन केला होता. मी अजून कोर्ट कसं असतं हे पाहिलं सुद्धा नाहीये. मी तरी कुठे पाहिलं होतं, आणि ते पाहण्याची कोणावर वेळ सुद्धा येऊ नये. अर्थात मला मिळालेले ॲडव्होकेट्स खूप चांगले आहेत. शिवाय मला माझ्या अनिलला न्याय मिळवून द्यायचा. कोर्टात जाणं ही खरंच खूप उदास करणारी घटना आहे, पण जेव्हा आपल्यावर अन्याय झालेला असतो ना तेव्हा ती थग असते सोबत. आमची ही सोबत आहे हे लक्षात ठेव अंजली. मी आदित्यला पण सांगितलंय, मुंबईत किंवा कोर्टात कोणतीही मदत लागली तरी अजिबात संकोच न करता मला सांग. कारण आम्ही तरी तुला कसं विचारणार.
शिवाय तू सांगितल्याशिवाय तुझी अडचण नेमकी काय आहे हे तरी आम्हाला कसं कळणार? त्यामुळे बजावून सांगते मी तुला, मुंबईत राहण्यापासून कोर्टाच्या कामापर्यंत कोणतीही अडचण आली तर प्लीज शेअर कर. हो खरंच मेघना, काय ऋणानुबंध असतात ना माणसांमध्ये. एकमेकींना ओळखत सुद्धा नव्हतो आपण, आणि आज जीवाभावाच्या मैत्रिणी झालो आहोत. असा कोणाचा मृत्यू पाहिला, माझा एक मित्र आहे डॉक्टर वैद्य, त्यांनी लिहिलेल्या ओळी आठवतात मला. ज्याला हवाय मृत्यू त्याला हुलकावणी देतोस आणि ज्याला नको आहे त्याच्यावर झडप घालतोस. हा जर तुझा धर्म असेल तर तुला यमधर्म तरी कसं म्हणायचं रे? मृत्यू येऊ नये कोणाला. आणि अख्खं आयुष्य पडलंय रे त्या पोरी पुढं. त्यात पदरात एक पोर आहे. छे, कुणाच्या तरी चुकीमुळे तिला केवढी मोठी शिक्षा भोगावी लागते. आणि का म्हणून? तिला न्याय मिळालाच हवा रे. मला आणि मेघनालाही तेच वाटतंय. म्हणून मी मेघनाला सांगितलंय की तिचा केस नंबर आणि तिचे वकील विचारून घे. आमच्या ऑफिसचे जे लिगल ऍडवायझर आहेत ना, ऍडव्होकेट केतकर, त्यांच्याशी बोलून घेणार आहे सेकंड ओपिनियन. अरे पण तिचे वकील आहेत ना. नाही, पण सेकंड ओपिनियन घ्यायला काहीच हरकत नाही ग. आणि आता मी जातोच आहे मेघनाला आणायला, तेव्हा एकदा भेटूनही घेतो तिला. तू जातोय आणायला? हो. चला मी आवरतो, ऑफिसला जायचं. असा प्रसंग कुणावरही येऊ नये रे बाबा. नाही म्हणजे तिला आपण अजून बघितलेलंही नाहीये हो, पण तरी सारखे मनात विचार येतातच ना. सुखी ठेव रे बाबा तिला.